अलिबाग तालुक्यातील किहीम समुद्र किनाऱ्यावर दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवाचे आगमन झाले होते। हे कासव पर्यटकांनी पाहिले असून स्थानिक प्रशासनाने तातडीने त्याच्या संरक्षणासाठी उपाययोजना केल्यात। सरपंच प्रसाद गायकवाड यांच्या पुढाकाराने या कासवाच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। किहीम बीचवर सध्या सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असून दिवस रात्र या कासवाचे संरक्षण केले जाते। समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने प्रशासनाने लोकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतलाय। ऑलिव्ह रिडले कासव हे जगभर दुर्मिळ मानले जाते आणि भारतातील काही समुद्र किनाऱ्यांवरच ते आढळते। किहीम मध्ये अशा दुर्मिळ कासवाचे आगमन झाल्यामुळे या ठिकाणाच्या जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित झाले। स्थानिक प्रशासनाने या नैसर्गिक घटनेचा पर्यटन विकासासाठी योग्य वापर करण्याचा निर्णय घेतलाय। भविष्यात या भागात समुद्री जीवन आणि पर्यावरण संरक्षण याबाबत अधिक जनजागृती करण्यासाठी उपक्रम राबवण्याचा विचार केला जात आहे। ऑलिव्ह रिडले कासवांचा वावर हा परिसरातील पर्यावरणीय समतोलासाठी महत्त्वाचा असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे। स्थानिक प्रशासन आणि वन विभागाने नागरिकांना विनंती केली आहे की समुद्र किनाऱ्यावर कासवाच्या जवळ न जाता त्याच्या नैसर्गिक हालचालींमध्ये व्यत्यय आणू नये। ही घटना किहीमसाठी अभिमानाची असून भविष्यातही अशी जैवविविधता जपण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे। नमस्कार, मी सरपंच प्रसाद सुधीर गायकवाड, ग्रुप ग्रामपंचायत किहीम येथे एक साधारण 14 ते 15 दिवसापूर्वी ऑलिव्ह रिडले या कासवाच्या प्रजातीने अंडी घातली होती। तर त्या अंडी घालत असताना त्या कासवांची पाहणी एक पर्यटक आहेत अलिबागचे त्यांनी पाहिलं होतं। अमेय पाटील आणि सावंत म्हणून त्यांनी बघितलं होतं। त्यानंतर कांदळवन विभागाचे अधिकारी कांचन पवार, नंतर शिंदे साहेब आणि ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच असे सर्व आम्हाला या इथे पाचारण करण्यात आलं। त्यानंतर ही सर्व व्यवस्था देखभालीची करायची अशा सूचना आल्या। त्या अनुषंगाने आज या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांचा एक ग्रुप बनवून ते आळीपाळीने येत आहेत। तसेच एक आपण त्याच्यावरती सिक्युरिटी गार्ड ही नेमलेला आहे आणि कांदळवन विभागाचे अधिकारी हे देखील दिवसरात्र पहारा करत आहेत। पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा असा हा अभिमानास्पद घटना अशी घडलेली आहे। 40 वर्षांनंतर सदरच्या कासवाने या इथे अंडी घातल्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाची बाब आहे। असंख्य पर्यटक या दृष्टीने आता निवळ कासवाची पाहणी करण्यासाठी व अंड्यांची पाहणी करण्यासाठी येत आहेत आणि याची पाहणी पूर्णपणे देखभालीच्या दुरुस्तीमध्ये आम्ही ग्रामपंचायतीने पूर्ण खबरदारी घेतली आहे। त्यासाठी पोलीस प्रशासन हे सर्व आम्हाला मदत करत आहेत आणि आज या ठिकाणी एक वेगळा पायंडा पडला जाईल आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचं ठिकाण जे किहीम आपलं जागतिक नकाशावर आहे त्याच वेगळ्या कासवाच्या प्रजातीसाठी ओळखलं जाईल। त्यासाठी सर्व मदत करत असणाऱ्या कर्मचारी असतील, ग्रामस्थ असतील व इतर सर्व मित्रपरिवार या सगळ्यांचा मी आभारी आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।